तर काय पाणी मारलाय? होय, आता गेली 20 वर्ष मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममुळे मला अनेक अनुभव मिळाले. अनेक लोकांची साथ मिळाली. ह्यामध्ये मी ग्राउंडमन झालो, वॉचमन झालो ग्राउंडचा, त्या स्वीपर झालो, गौंडेच्या हाताखाली काम केलं. आज तुला सांगतो महापालिका माळीच्या हाताखाली काम केले. अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. साहेब झालो, इंजिनियर झालो. पण मला एवढंच वाटतं, बरं वाटते की एखादं चांगलं काम करायला लाजायचं काय त्यात, आपलं समजून केलं पाहिजे. म्हणून महापालिकेचे अधिकारी असून यात, तुला नगरसेवक असून त्यांनी मला विश्वास टाकला, काम करते करून दे त्याला. कधी त्यांनी मला विचारलं नाही, म्हणून ते मला दिलं. आता शेवट टप्पा आला आहे, लवकर पूर्ण आता हे रूम बी एकदा झालं, परत परत पैसे मिळणारच आहे. आणि लाजायचं नाही, आपलं समजून केलं तर काही अवघड नसते. आता आपण हे पूर्ण केला, चालू केला, पूर्ण पण आपणच करावा ही माझी इच्छा होती. त्यात सगळ्यांनी मला साथ दिली आहे, पत्रकार बंधू असून द्या सगळी. आणि आता आज कामगार आलेले नाही, म्हणून आज 10 पापा होणार नाही. आता ती नाही म्हणजे आपणच पाणी मारायचं, आपलं घर समजून आपण काम केलं पाहिजे. ही सगळ्यांनी उत्तीत ठेवली पाहिजे. तुला आपलं समजून केलं तर ते होते. त्यामुळे अनेक अनुभव पण मला मिळाले अनेक गोष्टीमध्ये. वायरमनच्या हाताखाली काम, ग्राउंडवर जी कामं स्वतः बुट्ट्या टाकून म्हणजे अनुभव घेतला. आणि कुठं बाहेर जात नाही अनुभव. आणि ह्यात सर्वात महत्वाचं मी विश्वास प्राप्त केला. मला कुठली नगरसेवक आजी माझी असू द्यात, अधिकारी असू द्यात, ऐकता आता पदावर नसलं तरी माझ्या विश्वास ठेवून मला सहकार्य करायला लागल्या. आमदार खासदार पण काही बजेट देतात, हेच मिळवायचं असते. आणि हेच खेळाडूंना सांगतो, हे टिकवा. करताना फार त्रास झाला, टिकवणं फार अवघड आहे. आणि स्वार्थ बाजूला ठेवा, निस्वार्थानं वागा, यश हे तुमच्या येणार. हे माझं मत आहे विजय साळुंखे सरदार. त्यामुळे आज लाजायचं नसते. त्यामुळे पाणी मारायला आज नाही म्हणजे आता आपणच मारून येऊ म्हणतो पाणी.